हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. आज आपण भजगोविंदमचा 9वा श्लोक यावर चिंतन करू. तर त्यासाठी प्रथम आपण ह्या श्लोकाचा पाठ करू. सत्संगत्वे निस्संगत्वं निस्संगत्वे निर्मोहत्वं निर्मोहत्वे निश्चलतत्वं निश्चलतत्वे जीवन्मुक्तिः. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि रक्षति डुकृङ्करणे. तर यामध्ये आपण हा जो 9वा श्लोक आहे, यात आपल्याला आचार्य एक सत्संगाची महिमा काय आहे त्याविषयी सांगत आहे. यापूर्वी आपल्याला जे बौद्धिक अवरोध निर्माण झालेले होते, म्हणजे जे जीवनाचे जे काही मूलभूत प्रश्न होते, त्या प्रश्नांविषयी आचार्यांनी एक आपल्या बुद्धीला जसं काही आपली बुद्धी हलवून टाकली की ह्या प्रश्नांचा तू विचार कर बाबा. तुझी पत्नी कोण आहे, तुझा मुलगा कोण आहे, तू स्वतः कोण आहे, कुठून आला आहेस, ह्या प्रश्नांकडे आपलं कधी लक्षच गेलेलं नाही आहे. कारण आपण सतत आपल्या ह्या कामाच्या राहाट गाळग्यामध्ये एवढे गुंतून गेलेलो आहोत की मनामध्ये असे प्रश्न येणं हे सुद्धा आम्हाला एक आश्चर्य वाटते. ह्या ठिकाणी आपल्याला जे काही वरवरचे जे कारणं दिसत आहेत, पण ते कारणं आपण पहा तर त्याच्या पाठीमागे असं मूलभूत असं जे रहस्य आहे, ते रहस्य असं लवकर उलगडत नाही. जसं दिसतं तसं नसतं असं म्हणतात ना, आणि म्हणून जग फसतं. आता आपल्याला पहा, सूर्य उगवताना दिसतो, सूर्याचा उदय होतो, सूर्याचा अस्त होतो, हे दिसतं. आणि पृथ्वी कशी दिसते, अगदी स्थिर दिसते. पण खरं काय आहे की सूर्याचा उदयही होत नाही आणि अस्तही होत नाही. सूर्य उगवतही नाही आणि मावळतसुद्धा नाही. पृथ्वी आपली एवढी तीव्र गतीनं ती पळत आहे, पण आपल्याला ते जाणवत नाही. तर अशी जी मूलभूत रहस्य आहेत, त्या रहस्यांविषयी आपल्याला ह्या प्रश्नाची उत्तरं समजून घ्यायला हवी. आता मनामध्ये आचार्यांनी एक जिज्ञासा तर निर्माण केली की तू आपल्या ह्या स्वतःच्या सत्याविषयीचा तू विचार कर. मग मनामध्ये कसा प्रश्न येतो की मग मला जर ह्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर मी कुठे जाऊ, मला कोण याची उत्तरं देतील. तर त्याच्यासाठी मग आचार्य ह्या श्लोकामध्ये आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. ते काय म्हणत आहेत, सत्संगत्वे निस्संगत्वम. म्हणजे सत्संगत्वे अर्थात की सज्जनांच्या संगतीने काय होतं, निस्संगत्वम, अनासक्ती उत्पन्न होते. आणि निस्संगत्वे निर्मोहत्वम. आणि ज्या वेळेस आसक्ती आमची कमी होते, अनासक्ती उत्पन्न होते, त्यापासून आपली मुक्ती होते. निर्मोहत्वाला आपण प्राप्त होतो. आणि निर्मोहत्वे
निश्चल तत्व. आणि ज्या वेळेस आपला हा भ्रमनिरास होतो, विपरीत ज्ञान आमचं जे आहे ते दूर होतं, त्यालाच मोह म्हणतात. हा मोह दूर झाल्यानंतर जे एकमात्र अविकारी असं एक तत्त्व आहे, ते तत्त्व निश्चल तत्त्व ते समोर येतं. आणि ते निश्चल तत्त्वे जीवनमुक्ती. आणि अशा निश्चल तत्त्वाला जाणल्यानंतर काय होतं मग? जीवनमुक्ती. ह्या इथंच आपल्याला ह्या जन्मामध्येच मुक्ती मिळते. तो जीवनमुक्त होऊन जातो. तर ह्या ठिकाणी पहा तुम्ही की सत्संगाची महिमा. सत्संगत्वे निसंगत्वम. आता सत्संगामध्ये काय होतं की सत्संग, सत्याचा संग, जे सत्य आहे त्याचा कोणी आम्हाला उलगडा करून देतो. जिथं आम्हाला उलगडा करून मिळतो ते ठिकाण म्हणजे सत्संग आहे. ह्या ठिकाणी सत्संग आणि कुसंग याचासुद्धा विचार करू पहा. आपण म्हणतो ना, लहान मुलांचा साथ कोणाबरोबर आहे ते पाहायला पाहिजे आपल्याला. हा मुलगा कोणत्या वात्रट मुलांबरोबर तर जात नाही आहे, वाईट मुलांबरोबर तर त्याची संगत नाही आहे. कारण जसा संग असतो तसा त्याला रंग लागतो. आणि लहानपणापासूनच त्याची जी काही मित्रमंडळी असतात त्याकडे आईवडील लक्ष ठेवतात, ध्यान देतात की हा चुकून कोणत्या वाईट दिशेला तर वळत नाही आहे ना. ह्या दृष्टिकोनातून तो कुसंग प्राप्त करणार नाही यासाठी प्रयत्न करतात. आणि नेहमी त्याला सांगत असतात की तू चांगल्या मुलांच्या सोबतीने राहा, सत्संग प्राप्त कर. म्हणजे त्या ठिकाणी सत्संगाचा अर्थ हा आहे की चांगली जी मुलं आहेत त्या मुलांबरोबर तू राहा, वाईट मुलांबरोबर राहू नको. पण ह्या ठिकाणी जो आचार्य आपल्याला सत्संग सांगत आहे, तो सत्संग म्हणजे आपले जे काही सद्गुरू आहेत त्या सद्गुरूंबरोबर आपला जो संवाद होतो. सद्गुरूंकडे जाणं हेच आपल्याला एक पहिली तर तपस्या असते. कोणीही सहजासहजी आश्रमामध्ये जायला तयार नसतं. कारण तिथं गेल्यानंतर गुरूंच्या जवळ राहणं हीच एक मोठी तपस्या होऊन जाते बा. कारण तिथं आपला सगळा जो काही अभिमान आहे तो सगळा अभिमान आम्हाला दूर ठेवावा लागतो, निरभिमानी व्हावं लागतं. आपल्या अंगी विनम्रता असायला हवी, तरच आपण कुठेतरी वाकायला तयार होतो. नाहीतर तुम्हाला माहिती आहे, फार मोठमोठे जसे पूर येतात, नदीला पूर आले आणि त्या पुरामध्ये मोठमोठी झाडं जी असतात ती मोठमोठी झाडं अगदी कोसळून जातात, खाली पडतात, मुळासकट ती त्या जमिनीमधून बाहेर निघतात. पण त्याच ठिकाणी जर असं लव्हाळीसारखं गवत असलं तर ते गवत वाकून जातं, त्या गवताला काही होत नाही. तसंच जो विनम्र आहे, जो वाकायला तयार आहे, तो ज्यावेळेस सद्गुरूंकडे जातो त्या ठिकाणी सद्गुरूंबरोबर त्याचा एक संवाद व्हायला हवा. सद्गुरूंची तो सेवा करतो, त्यांना काय त्यांची कशामध्ये प्रसन्नता होत आहे ते सगळं तो पाहत असतो आणि त्यानुरूप तो सेवा करत असतो. तर ह्या ठिकाणी मग सद्गुरूंकडे गेल्यावर सेवा करून त्यांचं मन तो जिंकतो. आणि ज्या वेळेस सद्गुरू प्रसन्न होतात त्यावेळेस सद्गुरू त्याला प्रश्न विचारायची एक संधी देतात. आणि त्यावेळेस जो गुरु शिष्यांचा संवाद होतो तो गुरु शिष्यांचा संवाद हा एक विलक्षण संवाद असतो. पण हे
सगळं कशामध्ये सत्संगामध्ये होतं. हा सत्संग वेगळ्या प्रकारचा आहे. ह्या ठिकाणी आपल्याला शास्त्राचं ज्ञान दिलं जातं. शास्त्रामध्ये आपला प्रवेश ह्या ठिकाणी होतो. खूप सारे सत्संग असतात, त्या ठिकाणी आपल्याला चांगली चांगली जीवनामध्ये मूल्य कशी आणायला हवी त्याच्याविषयीचं मार्गदर्शन दिलं जातं. आपलं जीवन आपण चांगल्या रीतीनं कसं सुखी आणि सफल करायला हवं याविषयीचं मार्गदर्शन केलं जातं. ते सुद्धा एक सत्संगच आहेत. पण ह्या ठिकाणी आचार्यांचा जो हेतू आहे सत्संगाविषयीचा हा आहे की त्या ठिकाणी आम्हाला शास्त्रामध्ये प्रवेश मिळतो. आणि ज्या वेळेस आम्ही शास्त्रामध्ये प्रवेश करतो, सत्संगाची प्राप्ती करतो, त्यावेळेस काय होते तर आचार्य सांगत आहे सत्संगत्वे निसंगत्वम, की सत्संगामुळे आम्ही असंग व्हायला सुरुवात होतो. आज आमची जी आसक्ती आहे ती आसक्ती आपल्या घरादाराविषयी, परिवाराविषयी, मुलाबाळांविषयी, आपलं जे काही पैसा अडका आहे त्याच्याविषयी ही सगळी आसक्ती आपल्याला आहे. आणि हे आसक्ती आपली अशी लवकर सुटत नाही, ती सोडावी लागते. पण ती सोडण्यासाठी सुद्धा आम्हाला विचार करावा लागतो. तुम्ही जर असं म्हणाल की आम्हाला आसक्ती सोडायची आहे म्हणजे काय की असं सहजासहजी टाकून दिलं असं नाही चालत. तर त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. आणि तो विचार कसा करायचा हे आपल्याला सत्संगामध्ये समजते. तर ह्या ठिकाणी आचार्य सांगत आहे की सत्संगामुळे मग त्याची जी आसक्ती आहे ह्या वेगवेगळ्या विषयांबरोबर त्याची आसक्ती ही कमी होत जाते. आसक्ती आणि प्रेम याच्यामध्ये आपल्याला एक फरक पाहायला हवा. आसक्तीमध्ये काय होतं की ज्या व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी किंवा परिस्थितीविषयी आम्हाला आसक्ती असते तर त्याच्यामध्ये आम्ही स्वतःचाच विचार करत असतो. आपला स्वार्थ असतो त्या ठिकाणी आमच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी असं वाटते. वरवर बाहेरचा कोणी पाहणारा असला तर त्याला असं वाटते की ह्या माणसाचं याच्यावर किती प्रेम आहे. पण तिथं पाहिलं तर त्याची ती आसक्ती आहे. म्हणजे त्याचा स्वतःचा हा त्या ठिकाणी स्वार्थ आहे. ती वस्तू व्यक्ती त्याला आनंद देते आणि म्हणून त्याला ते वस्तू चांगली वाटते, ती व्यक्ती चांगली वाटते. ही काय झाली? आसक्ती झाली. आणि प्रेम, आपण ज्याला म्हणतो प्रेम पाहिजे, तर प्रेम आणि आसक्ती दिसायला वरवर अगदी सारखीच वाटतात. पण प्रेमामध्ये असं असते की एक दुसऱ्यांचा तिथं विचार असतो, आपला तिथं स्वार्थ नसतो. त्या ठिकाणी दुसऱ्या माणसाविषयी आपल्या मनामध्ये एक संवेदनशीलता असते. असं जे प्रेम आहे. तर ह्या ठिकाणी सत्संगामुळे आमची ही आसक्ती म्हणजे आपल्या स्वतःचा जो स्वार्थ आहे तो कमी व्हायला लागतो. आणि आम्ही ह्या संबंधामध्ये आमचा एक पवित्र संबंध स्थापित करतो, ते प्रेमाचे संबंध स्थापित करतो. आणि हे प्रेमाचे संबंध स्थापित केल्यामुळे काय होतं की मग आमची आसक्ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. आता आम्ही थोडे व्यापक दृष्टीनं विचार करायला प्रवृत्त होतो. आसक्तीमध्ये काय की सतत मी माझं, माझ्यासाठी हे, माझ्यासाठी ते, माझ्यासाठी असं करायला हवं, माझ्यासाठी तसं करायला हवं. तर या आसक्तीने त्याचं काही भलं होत नाही. आणि काय होतं की किंबहुना तो जास्त सुखी होत नाही, किंबहुना दुःखीच होतो. कारण त्याची अपेक्षा फार असते दुसऱ्यांकडून आणि दुसरे त्याची अपेक्षा पूर्ण करत नाही, त्यामुळे त्याला हे दुःख होऊ शकतं. तर हे अशा ह्या संबंधामध्ये आपल्याला आपलं प्रेम जे आहे ते डिस्कवर व्हायला हवं. प्रेम आपल्याला शोधून काढायला पाहिजे.
आणि असं प्रेम आमचं मग आपल्या परिवाराविषयी, आपल्या मुलाबाळांविषयी, कुटुंबाविषयी होतं. असं जर प्रेम असलं तर त्या घरामध्ये मग स्वर्ग अवतरला असं म्हणायला हरकत नाही. कारण सगळे अगदी मग गुण्या गोविंदाने तिथं नांदत असतात. अन्यथा काय होतं, एक दुसऱ्यांविषयी द्वेष, सतत भांडणं, आणि त्यामुळे मग सतत घरामध्ये क्लेश आणि घरामधलं वातावरण एकदम वाईट होऊन जातं. तर असं व्हायला नको. आणि ही आसक्तीमुळे होतं, पण सत्संगामुळे आमची आसक्ती ही कमी होत जाते आणि आम्ही निसंगत्व प्राप्त होते, असंगता आम्हाला प्राप्त होते. आणि मग आचार्य पुढच्या याच्यात सांगताय की निसंगत्वे निर्मोहत्वम. आता असंग झाला, अनासक्त झाला, आसक्ती सुटली, अनासक्त झाला, असंग झाला. मग आता ज्या ज्या विषयांविषयी मनामध्ये मोह आहे, आता ह्या ठिकाणी मोहाचा अर्थ असा आहे की आपल्या मनामध्ये जे विपरीत म्हणजे उलटं ज्ञान आहे त्याविषयी आपल्याला आता विचार करायला हवा. आपल्या मनामध्ये विपरीत ज्ञान कसं आहे, आम्ही स्वतः पूर्ण आहो, संतुष्ट आहो, पण आम्हाला असं काय वाटतं की बाहेरची जी दुनिया आहे, बाहेरचं जे जग आहे, त्या जगापासून आम्हाला आनंद मिळतो. किंबहुना हे बाहेरचं जग कसं आहे, परिवर्तनशील आहे, नश्वर आहे. आणि अशा परिवर्तन नश्वर जगापासून आम्ही शाश्वत सुखाची अपेक्षा करत असतो. तर हे आमचं एक उलटं ज्ञान आहे. तर ह्या ठिकाणी आचार्य सांगत आहे की हा तुझा जो मोह आहे, हे जे तुझं विपरीत ज्ञान आहे, हे विपरीत ज्ञान फक्त बाहेरच्या वस्तूविषयी नाही आहे, तर तुझ्या स्वतःविषयीसुद्धा आहे. दृष्टा म्हणजे तू स्वतः पाहणारा, आणि दृश्य तू ज्या वस्तूंना पाहत आहे, त्या सगळ्या दृश्य वस्तू आणि दृष्टा ह्या दोन्ही विषयांविषयी तुझ्या मनामध्ये उलटं ज्ञान आहे. आणि हे उलटं ज्ञान असल्यानं मग आपला मोह आहे. आणि या मोहाचा परिणाम काय होतो, मोहाचं रूपांतर आमचं शोकामध्ये होतं आणि आम्ही सतत शोक करत राहतो. पण ह्या ठिकाणी ज्या वेळेस आपण सत्संगामध्ये जातो त्यावेळेस विचार करायला प्रवृत्त होतो की हा मोह आला कुठून. आणि जेव्हा आपण यावर विचार करतो त्यावेळेस मग हा मोह आपला कमी व्हायला सुरुवात होते. एक माणूस होता तो काय करत होता की चांगले सूट बूट घालून एखाद्या कोणाकडे लग्न असलं तर त्या लग्नामध्ये तो जात असे. तिथं अगदी खात पीत असे आरामात आणि तिथून निघून जात असे. असं त्याचं रोजचं चाललं होतं. त्याच्यासाठी त्यानं गुंतवणूक काय केली होती, एक चांगल्या प्रकारचा सूट शिवून घेतलेला होता. लग्नामध्ये घालतात ना तसा सूट घालून तो जात होता. आणि कोणी मुलीकडच्यांनी त्याला विचारलं की का हो तुम्ही कुठले आहात, मुलाकडचे की मुलीकडचे. तर तो सांगायचा तो पाहत होता हे मुलीकडचे आहे का, मग तो सांगत होता मी मुलाकडचे आहे. मुलाकडचे त्याला विचारायचे तू कोणीकडलं आला आहे, तो सांगायचा मी मुलीकडून आला आहे. आणि मग ह्या प्रक्रियेमध्ये काय होत होतं की एक दुसरे मुलाकडचे आणि मुलीकडचे त्याची चौकशीच करत नव्हते. पण एकदा काय झालं की मुलाकडच्यांनी जरा चौकशी केली की हा माणूस कुणाकडून आला आहे, म्हणे मुलीकडून. तर मुलीकडल्यांना विचारलं का हो हा तुमच्याकडून आलेला आहे का, म्हणे हा नाही. आणि याने पाहिलं की हे लोक माझी चौकशी करत आहे. आणि जसं पाहिलं की हे माझी चौकशी करत आहे तिथून तो छूमंतर झाला, एकदम पळून गेला तो.
आता ह्या ठिकाणी आपल्या मनामध्ये जे विपरीत ज्ञान आहे, आमचा जो मोह आहे, आजपर्यंत आम्ही ह्याच रहाटगाळग्यानं चालत आलेलो आहोत, त्यावर आम्ही कधी विचार केलेला नाही. पण ज्या वेळेस विचार करायला सुरुवात करतो त्यावेळेस आम्हाला याचं काय रहस्य आहे ते रहस्य आम्हाला उलगडतं आणि मग आमचा जो मोह आहे हा मोह दूर व्हायला मदत होते. हे विपरीत ज्ञान दूर होते आणि मोह दूर झाला, विपरीत ज्ञान दूर झालं म्हणजे यापासून आम्हाला जो शोक होत होता तो शोकसुद्धा समाप्त होतो. आता शोक का होत होता, दुःख का होत होतं? कारण काय की ह्या बाहेरच्या ज्या वस्तू आहेत ना त्या बदलणाऱ्या आहेत, परिवर्तनशील आहेत, आज आहेत उद्या राहणार नाही आहे. पण आम्हाला काय वाटतं की ह्या वस्तू जर आम्ही प्राप्त केल्या तर आम्ही सुखी होऊ. पण त्या वस्तू स्वतःच आपल्याला अगदी बोलून सांगत आहे, स्वतः सांगत आहे की अरे बाबा तू माझ्यावर अवलंबून राहू नको, मी आज आहे उद्या राहणार नाही. तरीसुद्धा आम्ही काय करतो की त्या वस्तूंवर व्यक्तींवर अवलंबून राहतो आणि त्यांचा स्वभावच आहे दृष्टनष्ट स्वभाव. पाहता पाहता त्या सगळ्या नाहीशा होतात आणि त्या नाहीशा झाल्या म्हणजे मग आम्हाला दुःख होतं. पण त्याचं जर आम्ही रहस्य जाणून घेतलं की ह्या सगळ्या वस्तू पाहणारा जो द्रष्टा आहे तो दृष्टा कोण आहे याकडे आपली जर दृष्टी वळली तर मग आपल्याला या वस्तूंचं रहस्य समजून जाईल आणि आपला हा मोह दूर होईल, विपरीत ज्ञान दूर होईल. आणि विपरीत ज्ञान दूर झालं म्हणजे मग मोह दूर झाल्यानंतर मग काय होईल तर आचार्य सांगतात निर्मोहत्वे निश्चलतत्वम. मोह दूर झाल्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या वस्तू बदलणाऱ्या आहेत, परिवर्तनशील आहेत, पण ह्या सगळ्या वस्तूंना एक असं काही तत्व आहे की ते तत्व त्याला धारण करून आहे. ते तत्व काय आहे त्या तत्वाचा विचार त्या ठिकाणी होतो. समुद्रामध्ये खूप साऱ्या लाटा, बुडबुडे खूप सारं आपल्याला दिसतं. सोनाराच्या दुकानामध्ये जातो तिथं सोन्याची दागिने, वेगवेगळ्या प्रकारची दागिने, त्यांचे रूप, रंग, आकार किती वेगवेगळे असतात की माणूस त्या सगळ्यांना भुरळून जातो. पण शेवटी काय असते ते सगळं तत्व. त्याच्यामध्ये एकमात्र त्याचं एक सत्य काय आहे, सोना, सुवर्ण. सुवर्ण नसलं, सोनं नसलं तर ह्या वस्तू काही संभव होत नाही. पाणी नसलं तर मग ह्या सगळ्या लाटा, बुडबुडे हे सगळं संभव नाही. माती नसली तर मडकं आणि मडक्याची जे काही मातीची जी काही भांडी असतात ती भांडीसुद्धा संभव होत नाही. आजकाल तुम्ही पहा मातीची किती भांडी मिळतात, मातीचे कुकर मिळतात, मातीचे मोठमोठे असे बघुनेसारखे ते बघुने मिळतात, बाटल्या, पाणी पिण्याच्या बाटल्या मिळतात, मातीच्या मिळतात. पण त्याच्यामध्ये तत्व काय आहे, एकमात्र पाणी आहे. हे सगळं नसलं तर ह्याचा काही अर्थ नाही. तर आपल्याला ह्या ठिकाणी आचार्य सांगत आहे की असं जे निश्चल, असं जे काही एक तत्व आहे त्या तत्वाकडे ज्यावेळेस आमची नजर जाते, आमची दृष्टी जाते, मग त्यावेळेस हे बाहेरचे जे काही रूप, रंग, आकार जे काही आहे ते गौण होऊन जातात आणि आमच्यासाठी एकमात्र एक निश्चल तत्व, तेच एकमात्र सत्य तत्व आहे. आणि जो ह्या सत्यतत्वाला जाणून घेतो मग त्याच्यामध्ये शेवटी काय सांगतात आचार्य, निश्चल तत्वे जीवन मुक्ती. ज्या वेळेस
हे तत्त्व निश्चल तत्त्व, निश्चल म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चलन होत नाही, अगदी स्थिर असं तत्त्व आहे, असं निश्चल तत्त्व जे अविकारी आहे असं तत्त्व, त्या तत्त्वाला जाणून घेणारा तो कोण आहे? मग जीवनमुक्त. त्याला जीवनमुक्त की अवस्था प्राप्त होते. आपण म्हणतो हा मुक्त झाला बुवा. तर मुक्त होणं ह्या ठिकाणी मेल्यानंतर मुक्त होणं नाही आहे. तर केव्हा मुक्त होणं आहे? तर ज्या वेळेस आम्ही आपल्या स्वतःला जाणून घेतो, आमचं काय तत्त्व आहे ते जाणून घेतो, त्यावेळेस आम्हाला एक मुक्ती मिळते. त्यालाच जीवनमुक्त म्हणतात. असा हा जो जीवनमुक्त आहे, मग त्याला कोणत्याही प्रकारचं असं हे नाही आहे शोक दुःख, कारण त्याने आपलं स्वतःचं रहस्य जाणून घेतलेलं आहे. मी कोण आहे, कुठून आलेलो आहे, हे सगळी जे प्रश्न मागच्या श्लोकामध्ये आचार्यांनी सांगितली होती, त्या सगळ्या प्रश्नांना जाणून घेतलं. आणि जाणून घेतल्यानंतर तो अशा अवस्थेपर्यंत येऊन पोचला की तो ह्या जन्मामध्येच जीवन राहता राहताच तो मुक्त होऊन जातो. अशा मुक्तेच्या अवस्थेला प्राप्त झाल्यावर असा जो जीवनमुक्त असतो, मग त्या जीवनमुक्ताची जीवन जे असते तर त्याच्यामध्ये त्याचं असं नसते की आता मुक्त झालो बुवा आता मला काही करायचं नाही, असं नाही. कारण जीवनमुक्त जरी झाला तरी त्याच्या मनामध्ये तो जे काही कार्य करतो ते कार्य मग त्या ठिकाणी तो प्रेमाने करतो. त्या ठिकाणी त्याचं जे कार्य असते ते आनंदासाठी नसते, तर आपल्या आनंदाचीच एक अभिव्यक्ती म्हणून तो ते कार्य करत असतो. तर ह्या ठिकाणी आचार्य आपल्याला सत्संगापासून घेऊन जात आहेत. तर कुठपर्यंत घेऊन गेले? जीवनमुक्ताच्या अवस्थेपर्यंत घेऊन गेले. सुरुवात कुठून झाली? सत्संगाने, की पहिले सत्संग मिळव, सत्संग प्राप्त कर. सत्संग म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपल्याला शास्त्रांचं ज्ञान प्राप्त होते त्या ठिकाणी जा, ते ज्ञान तू मिळव. कारण मागच्या श्लोकामध्ये जे प्रश्न आपल्याला पडले होते त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथंच मिळणार आहे, सत्संगामध्येच मिळणार आहे. शास्त्राद्वाराच आपल्याला ही उत्तरं प्राप्त होतील. म्हणून सत्संगाची महिमा आहे. आणि ह्या सत्संगासाठी आपल्याला जिवंत गुरु पाहिजे. असं नाही की आम्ही ऑनलाईन शिक्षण घेऊन ऑनलाईन आपण सगळं शिक्षा घेऊन आणि हे ज्ञान प्राप्त करू, असं नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला आपला अभिमान न ठेवता विनम्रतेनं सद्गुरूंजवळ शरण जाऊन ह्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रथम आपल्याला तयार करायला हवं. आणि त्यासाठी प्रथम गुरूंची सेवा केली पाहिजे. सेवा केल्यानंतर तिथं जो सत्संग मिळतो त्या सत्संगामुळे हळूहळू मग आपल्याला एक असंगता प्राप्त होते. आजपर्यंत आम्ही जे आसक्त होऊन राहत आलो होतो ती आसक्ती कमी होत जाते, अनासक्त होत जातो. आणि अनासक्त झाल्यानंतर मग मन थोडं विचारशील व्हायला लागते, बुद्धी विचारशील व्हायला लागते. आणि बुद्धी ज्यावेळेस विचारशील व्हायला लागते त्यावेळेस मग आम्ही आपले जीवनाची जे मूळ प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर विचार करायला प्रवृत्त होतो. आणि मग आमचा जो मोह आहे, आमचं जे विपरीत ज्ञान आहे, जे दृष्टा आणि दृश्याविषयीचं जे विपरीत ज्ञान आहे ते विपरीत ज्ञान दूर करतो. आणि मोह दूर झाल्यानंतर मग काय राहते की एक मात्र निश्चल तत्त्व, की ज्या तत्त्वामुळे सगळ्या लोकांचा जे आधार आहे, ह्या अशा तत्त्वाला जो जाणून घेतो, हे तत्त्व फक्त तुमचं माझं नाही तर पूर्ण सृष्टीमध्ये जे काही जड
चेतन ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्यांना आधार देणारे ते जीवनतत्व आहे. त्या जीवनतत्वाला जाणून घेतल्यानंतर मग जीवनमुक्ताची अवस्था, जीवनमुक्तीची अवस्था प्राप्त होते. आणि इथपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला सत्संगाची फार महिमा सांगितलेली आहे. आणि सत्संगामध्ये मग आपल्याला यायचं असलं तर आणखी काय करायला हवं? मग आचार्य सांगत आहे, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षते डुक्रून करणे. तर आपली ही अशी या श्लोकामध्ये यात्रेचं एक वर्णन सांगितलं की कशी आपली यात्रा हळूहळू हळूहळू होऊन आपण जीवनमुक्तीच्या अवस्थेपर्यंत पोहोचतो. तर हे या श्लोकामध्ये मुख्य बिंदू होता. हरि ओम.